कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना सवंगडांसारखे वागवायचे. बाळासाहेबांनंतर सहकाऱ्यांना नोकर घरघड्यासारखी वागणूक दिली गेली. त्यामुळे 2.5 वर्षापूर्वी उठाव करावा लागला. साळवींच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी, अरविंद केजरीवालांची भेट घेतली. तर दिल्लीत आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट न घेतल्यानं चर्चांना उधाण. आपण शरद पवारांपेक्षा मोठे आहोत असं आदित्य ठाकरेंना वाटलं असेल. मला पुरस्कार दिल्यामुळे पवारांचा तिरस्कार व्हायला लागला आहे. पवारांवर अविश्वास दाखवणं योग्य नाही. शिंदेंची ठाकरे गटावर टीका. ठाकरे गटाचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटत नाहीत का? उद्धव ठाकरे आमच्यासमोर फडणवीसांना भेटायला गेले होते. पवारांनी कसं वागावं हे राऊतांनी सांगणं योग्य नाही. जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी थैथयाट केल्यानंतरही ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला उपस्थित. तर संजय दिना पाटलांचीही शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात उपस्थिती. शिंदेंच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आदित्य ठाकरेंची सूचना. तर मंत्र्यांनी बोलावल्यावर जायला हवं, खासदारांची आदित्य ठाकरेंवर नाराजी. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाताना आदित्य ठाकरेंनी परवानगी घेतली होती का? परवानग्या घेत बसले तर एकही माणूस पक्षात राहणार नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी जरा दमानं घ्यावं, प्रवीण दरेकरांचा टोला. ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जाणारी अफवा. शिंदेंचं निमंत्रण असल्यानं स्नेहभोजन आणि सत्कार सोहळ्याला उपस्थित होतो. खासदार संजय दिना पाटलांकडून स्पष्ट. खासदारांची वज्रमुठ कायम ठेवा, आदित्य ठाकरेंच्या खासदारांना सूचना. सूत्रांची माहिती. दिल्लीत आदित्य ठाकरेंचा पक्षाच्या खासदारांशी संवाद. ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश. राजन साळवींच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का. त्यांच्या विचारांनाच लागली वाळवी म्हणून इकडे आलेत राजन साळवी. उपमुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांना शिवसेनेकडून ऑफर. भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. मंत्री उदय सामंतांकडून भास्कर जाधवांना शिवसेनेत येण्याची ऑफर. मुख्यमंत्री फडणवीस आज रात्री दिल्लीत दाखल होणार. मुख्यमंत्री फडणवीस अमित शहांना भेटण्याची शक्यता. तर उद्या फडणवीस प्रयागराजला जाणार असल्याची माहिती. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार. राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड. यापूर्वी विजय वडेट्टीवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेत्या जबाबदारी पार पडली आहे. अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिला नाही. सूत्रांची माहिती. बीडमधील 5 वर्षातील नियोजन विभागातील प्रशासकीय मान्यतांच्या चौकशीची करणार होते मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन. पथकात 1 पोलीस निरीक्षक, 4 कॉन्स्टेबलचा समावेश. काही दिवसांपूर्वी मुंडे कुटुंबियांनी प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटीकडे देण्याची केली होती मागणी. सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी. वार्षिक तरतुदीच्या 70%च निधी वापरण्याच्या सूचना. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण असल्याच्या चर्चा. 65 वर्षावरील टॅक्सी रिक्षा चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत 10,000 मिळणार. आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईकांची घोषणा. कणकवलीतल्या गड नदीजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात. ट्रक आणि दुचाकीच्या अपघातामध्ये मुलाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 कोटी रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त. सीआयएसएफवरची मोठी कारवाई. भरतभाई नथानी नावाच्या प्रवाशाकडून हिरे जप्त. मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू. मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.